महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन 30 प्रशासनाविरुद्ध एल्गार. विभागाचे काम करणारे सर्व कंत्राटदार आज या ठिकाणी आम्ही दिनांक 15/4/2026 पासून काम बंद म्हणजे आम्ही जल जीवन मिशनमध्ये काम करणारे सर्व ठेकेदार गेल्या 2 वर्षापासून आम्हाला शासनाचा निधी येत नसल्या कारणाने आमची प्रचंड हालाकी चालू आहे. आर्थिक हालाकी, साहित्य, मशिनरी, पंपिंग मशिनरी, जे काही साहित्य खरेदी यांचे पैसे आम्ही देऊ शकलो नाही आणि आम्ही अक्षरशः आज कर्जबाजारी झालो आहोत. आम्ही नुकताच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांना आमचं निवेदन दिलेलं आहे की आमच्या ज्या 9 मागण्या आहेत त्यापैकी प्रमुख मागणी आमची आहे, आम्हाला निधी मिळाला पाहिजे. जर निधी मिळाला नाही तर आम्ही काहीच करू शकणार नाही. आजच्या परिस्थितीमध्ये हा उन्हाळा, तीव्र पाणी टंचाई ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागामध्ये चालू आहे आणि या परिस्थिती आम्हाला देखील जाणीव आहे. गावोगावामध्ये ज्या स्त्रिया आबालवृद्ध ज्या खेडोपाडी पाण्यासाठी वणवण करतात त्यांची वणवण थांबेल. गेल्या 2 वर्षापासून निधी येत नसल्या कारणाने आम्ही स्वतःचे पैसे लावून आम्हाला आज म्हणजे आम्हाला अक्षरशः भिकाऱ्यासारखं आम्हाला त्यांची भीक मागायची वेळ आलेली आहे. तर संघटनेच्या वतीने मी इशारा देत आहे की जर तुम्ही या 15 दिवसात आमच्या निधीची जर उपलब्धता करून दिली नाही आणि आमची थकीत देयके दिली नाही तर हे आंदोलन आम्ही तीव्र करू आणि आम्ही ज्या ठिकाणी आमचा पाणीपुरवठा चालू आहे तो ठिकाणी तो पाणीपुरवठा बंद करणार. कारण सगळ्यात आज महत्वाचा विषय पाणी आणि या उन्हाळ्यामध्ये जर शासनाला याच्याबद्दल जर फिकीर नसेल तर आम्ही सुद्धा आमची जागा दाखवून देऊ या निमित्ताने सांगू इच्छितो. नमस्कार. आज आम्ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका असेल, मुरबाड तालुका असेल, कल्याण तालुका असेल, भिवंडी तालुका असेल, बदलापूर तालुका असेल, अंबरनाथ तालुका असेल या तालुक्यातील संबंध ठेकेदार आज आमच्या हक्काचे पैसे जी केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली योजना जल जीवन मिशन हे जल आंदोलन करत आहेत. हे आज येत्या 15 ते 20 दिवसाच्या आत आम्हाला जर आमचे पैसे नाही मिळाले तर आम्ही इथे अमरण उपोषणाला बसू असं आम्ही या संघटनेच्या वतीने जाहीर सरकारला आणि जिल्हा परिषद सीओ असतील किंवा कलेक्टर यांना इशारा देत आहोत. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय रणजित साहेब यादव यांनाही उपस्थित भेट दिली, तसं निवेदन दिलेलं आहे. तसेच कार्यकारी अभियंता श्री सासे साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे. यामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन चालू आहे. संघटनेच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात आंदोलन चालू, सर्व महाराष्ट्र राज्यातलं पाणी ही संघटनेच्या माध्यमातून सर्व राज्यातील पाणी योजना बंद होतील. नंतर आम्ही 100% काम बंद करत आहोत. याची सरकारने दखल घ्यावी आणि जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी. धन्यवाद. नवनवीन बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजयोग चॅनलला आजच सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून राहा. बातम्यांच्या जगात अपडेट राहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा राजयोग चॅनलला. तुमची साथ आमची ताकद. मला या बातम्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन घडामोडी वेळेवर मिळवण्यासाठी राजयोग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.